नमस्कार मंडळी. आज घेऊन आली आहे काचा भूल एक अनोखी प्रेम कहाणी या कथेचा भाग दुसरा. जर तुम्ही भाग पहिला पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर चेक करा, तुम्हाला मिळून जाईल. आज घरातलं वातावरण रोजच्या सारखं भासत नव्हतं. साक्षी स्वयंपाकघरात स्वयंपाकात व्यस्त होती. समर सोहमसोबत हॉलमध्ये खेळत होता. निशा दारात पोचली. तिला पाहताच सोहम आपल्या इवल्या इवल्या पावलांनी दुडू धावत तिच्याकडे झेपावत होता. निशाने त्याला अलगद उचलून घेतलं आणि त्याला घेऊन ती समोरच्या सोफ्यावर बसली. सोहमला तिने मांडीवर घेतले आणि ती त्याचं कपाळ निरखून पाहू लागली. सकाळी आलेलं टेंगूळ आता बरं झालं होतं, पण त्याची खून दिसत होती. तिने आपले ओठ त्या ठिकाणी टेकवले आणि तिने त्याचे चुंबन घेतले. सोहम हसत खिदळत होता आणि आपल्या बोबड्या बोलांनी आजी आजी म्हणत होता. निशाने एक कटाक्ष समरकडे टाकला. आज तो खूप उदास भासत होता. रोज आई आई म्हणता म्हणता न थकणारा समर आज एकदाही आई म्हणाला नाही. या गोष्टीचा तिला अचंबा वाटला. निशाने आपल्या आयुष्यात घडणारे अनेक वेदनादायी स्थित्यंतरे पाहिली होती, अनुभवली होती. पण हे स्थित्यंतर अनपेक्षित आणि अकल्पित होतं. चला, आयुष्यात पुन्हा एक कटू अनुभवाचा घोट निमूटपणे पिऊन घेऊ, निशा मनाशीच पुटपुटली आणि ती तिच्या बेडरूमच्या दिशेने वळाली. निशाने बेडरूमचं दार आतून लावून घेतलं आणि तिने बेडवर आपलं अंग टाकलं. थोड्याच वेळात ती विचारांच्या डोहात बुडून गेली. तोच दारावर थाप पडली. दार उघडते तर दारात समर उभा. एकही शब्द न बोलता निशा समरकडे पाहू लागली. जेवण करायला चल, ताट वाढले आहेत. समर औपचारिकता म्हणून बोलून गेला. नाही, नको, आता मला भूक नाही आहे. मी नंतर जेवून घेईल, तुम्ही जेवून घ्या, असं म्हणून निशाने पुन्हा दार लावून घेतलं. आज तिला खऱ्या अर्थाने अतीव दुःख झालं होतं. तिचं मन आतल्या आत चरफडत होतं. पण तिच्या व्यथा सांगाव्या कुणाला, हाच यक्ष प्रश्न होता. ती पुन्हा येऊन बेडवर पडली. निवांत पडून निशा आपल्या भूतकाळात डोकावू लागली. निमिषचं स्थळ चालून आलं तेव्हा किती आनंद झाला होता मला. एकुलता एक, राजबिंडा, उच्च विद्याविभूषित, व्यवस्थित जम बसलेला, बड्या उद्योगपतीचा मुलगा निमिष. जणू माझ्या स्वप्नातील राजकुमारच. स्वतःला किती भाग्यवान समजत होते मी. सर्व काही मनाजोगच होतं. कोणालाही हेवा वाटावा असं माझं नशीब फुललं होतं. मला तर आभाळ ठेंगणं वाटत होतं. एका सामान्य कुटुंबातील मी आज एका गर्भश्रीमंत घराण्यातील सून होणार होते. माझ्या सौंदर्यावर, माझ्या शिक्षणावर भाळूनच कदाचित निमिष माझ्याशी लग्न करण्यास तयार झाला असेल, असा मला समज झाला होता. भावी आयुष्याची अनेक स्वप्न रंगवून मी या घरात प्रवेश केला. प्रेमळ सासू सासरे आणि मैत्रिणीसारखी नणंद. मला तर हे सर्व स्वप्नवत वाटत होतं. देवा परमेश्वरा, माझ्या सुखाला कोणाची नजर नको लागून देऊ. गोरा वर्ण, लांब काळे केस, चिरेडार नाक, टपोरे घारे डोळे, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ, गोबरे गाल आणि हसताना तिच्या गालावर पडणारी खळी निशाच्या सौंदर्यात भर घालत होती. अशी लावण्याची खाणच होती निशा. म्हणूनच कदाचित तिच्या सौंदर्यावर भाळूनच निमिषने अगदी सामान्य कुटुंबातील निशाला मागणी घातली असेल. निशा रूपवानच नव्हती तर समजदारही होती. अशी रूपवान आणि गुणवान सून मिळाली म्हणून निशाचे सासू सासरे खूप आनंदात होते. मुलाच्या संसाराची घडी बसली, आता आम्ही निश्चिंत झालो, असं निशाची सासूबाई नेहमीच म्हणायची. निशा आता घरात रुळायला लागली. येणाऱ्या जाणाऱ्या जवळ सुनेचं कौतुक करताना सासूबाई थकत नव्हत्या. निशाला आपल्याच भाग्याचा हेवा वाटत होता. पण तिला निमिषचं कमी बोलणं आणि लगेचच ऑफिस जॉईन करणं संभ्रमात पाडत होतं. तिला वाटलं लग्नानंतर कुठेतरी फिरायला जावं, एकमेकांसोबत वेळ घालवावा, पण त्याला तर तिच्याशी बोलायलाही वेळ नव्हता. तिचा अपेक्षाभंग झाला. आपण पहिल्यांदा पाहिलेला निमिष हाच का, असा प्रश्न तिला वारंवार पडायचा. असेल ऑफिसचं वर्कलोड, असेल त्याचा स्वभाव मितभाषी, अशी ती स्वतःची समजूत काढायची. निशा, सांभाळ बाई तुझं घर, आम्ही चाललो आता देवदर्शनाला. निमिषला चांगली बायको मिळावी म्हणून आम्ही बऱ्याच देवांना साकडं घातलं होतं,
देवाने आमच्या इच्छा पूर्ण केल्या. आता आम्ही निवांत झालो. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत देवांचे दर्शन तरी करून येतो. निशाला सगळं समजावून सांगितलं आणि निशाचे सासू सासरे देवदर्शनासाठी निघून गेले. लग्नानंतरची सगळी आवरावर करून नणंदही तिच्या घरी गेली. नव्या नवलाईचे 4 दिवस संपले आणि निमिषचे खरे रूप तिला दिसू लागले. त्याचं ते रात्री अपरात्री नशेत घरी येणं, अंगावर झिंझिण्या आणणारा उग्र वास, त्याचं ते बडबडणं, हे सर्व पाहून निशाच्या नाजूक मनावर चरे पडत होते. निमिषचं हे रूप अनाकलनीयच होतं. निशाला वाटायचं निमिषशी निवांत बोलावं, त्याचं मन जाणून घ्यावं, पण तिच्याशी बोलायला त्याला वेळच कुठे होता. रात्री बोलावं म्हटलं तर तो शुद्धीत नसायचा आणि सकाळी बोलावं म्हटलं तर त्याच्याकडे वेळ नसायचा. दिवसामागून दिवस पुढे जात होते. निशा आपल्या वाट्याला आलेलं दुःख निमूटपणे सहन करत होती. तिचा अपेक्षाभंग झाला होता. स्वप्नाचा डोलारा क्षणात कोसळून जमिनीवस्थ होताना ती आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत होती. लाचार, हतबल होऊन आपल्या वाट्याला आलेले भोग स्थितिप्रज्ञ होऊन भोगत होती. चांगुलपणाचा मुलामा चढून आलेला निमिष जेव्हा तिने पहिल्यांदा पाहिला आणि ती त्याच्यावर मोहित झाली, पण त्याचं हे उग्र रूप पाहून ती अचंबित झाली होती. आता निशाला गप्प बसवत नव्हतं. निमिषचं वागणं आता तिला सहन होत नव्हतं. तिला त्याच्याशी बोलून त्याच्या बदललेल्या स्वभावाचं आणि बदललेल्या वर्तनाचं कारण विचारायचं होतं आणि ती या संधीची वाट पाहत होती. आज तर कहरच झाला. निमिष रात्रभर घरी आलाच नाही. ती वाट पाहून पाहून थकली, पण त्याचा काही पत्ताच नाही. तिच्या मनात अनेक शंका कुशंका येऊ लागल्या. ती वारंवार त्याला कॉल करत होती, पण फोनही लागला नाही. ती रात्रभर झोपलीच नाही आणि सकाळीच निमिष घरी आला. अजूनही त्याची नशा उतरली नव्हती. तो सरळ बेडरूममध्ये गेला. निशाही त्याच्या मागेच बेडरूममध्ये आली. निमिष बेडवर पडला. निमिष, काय चालू आहे तुमचं? का तुम्ही असा माझा मानसिक भावनिक छळ लावला? माझं काय चुकलं? निशा अवसान एकवटून दाटल्या कंठाने बोलू लागली. आता तिच्या सहनशीलतेचा अंत होऊ पाहत होता. छे छे, मी कशाला करू तुझा छळ? छळ तर तुम्ही लोकांनी केला आहे माझा. भावनिक कोंडमारा होत आहे माझा आणि तुझं काहीच चुकलं नाही. माझंच चुकलं सगळं, असं म्हणत निमिषने निशाला आपल्या बाहुपाशात ओढलं. त्याच्या स्पर्शात तिला एक प्रकारची यांत्रिकता आणि नाटकीपणा जाणवला. तरीही त्याच्या स्पर्शाने निशाचं सर्वांग शहारलं. त्याच्या स्पर्शाला आसुसलेली निशा त्याचा उग्र वासही निमूटपणे सहन करत होती, कारण त्याचं वागणं विचित्रच होतं. तो नशेत तिला मिठीत घ्यायचा आणि शुद्धीत तिच्याशी बोलतही नव्हता. निशा, तुला माझं फक्त शरीर मिळेल, पण तुला माझ्या मनात कधीच जागा मिळणार नाही, कारण माझ्या मनाच्या सिंहासनावर तर माझी डॉलीच विराजमान आहे. निमिष नशेत बडबडत होता. निमिषच्या तोंडून डॉली हे नाव ऐकताच निशाच्या डोळ्यासमोर वीज चमकावी असा लखलखाट झाला. थोडा वेळ तिला तिच्याच कानावर विश्वास बसला नाही. त्याचे शब्द निशाच्या जिव्हारी लागले होते. कोण कोण डॉली? निशा अडखळत म्हणाली. माझं प्रेम, माझा श्वास, माझं सर्वस्व. निमिष होता नशेत, पण सर्व शुद्धीत असल्यासारखं बोलत होता. निशा हताश होऊन केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. मग माझ्या भावनांशी, माझ्या आयुष्याची का खेळलात तुम्ही? माझं काय चुकलं? निशा अतिशय त्याला शांतपणे जाब विचारत होती. तुझं काहीच चुकलं नाही. चुकलं या नियतीचं, निमिष तिला कुरवाळत म्हणाला. मला अशी संदिग्ध उत्तरे नको आहेत. स्पष्ट काय ते सांगा. निशा आपले विस्कटलेले आणि अस्ताव्यस्त झालेले कपडे सावरत त्याच्यापासून दूर झाली. तुला स्पष्ट ऐकायचं आहे ना? तर ऐक स्पष्ट. निमिष बेडवरून उठून बसला. डॉली आणि मी कॉलेज मित्र.
या मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं हे कळलंच नाही. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालो. लग्नाच्या आणाभाका घेतल्या. एकमेकांशिवाय आयुष्याच्या प्रवासाची कल्पनाच केली नाही. ती माझ्यावर जीव ओवाळून टाकते. निमिषने बोलता बोलता एक दीर्घ सुस्कारा सोडला. मग इतकं सगळं होतं तर माझ्या भावनांशी, माझ्या आयुष्याशी का खेळलात तुम्ही? निशा डबडबल्या डोळ्यांनी निमिषच्या डोळ्यात पाहत म्हणाली. आणि निमिष तिच्यापासून नजर चोरत होता. त्याचे बोचरे शब्द ऐकून निशाच्या जाणीवा नेणिवा गारठल्या होत्या. ती पूर्णतः खचली होती. थोडा वेळ रूममध्ये स्मशान शांतता पसरली. निशाच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे निमिषला सुचतच नव्हतं. सांगा, माझ्या भावनांशी, माझ्या आयुष्याशी का खेळले तुम्ही? माझे पंख छाटून मला असं कैद करून तुम्ही स्वच्छंद उडत आहात. मग माझ्याशी लग्न करण्याचं प्रयोजन काय होतं? निशाच्या बोलण्यात चीड होती, राग होता. ना मी तुझे पंख छाटले, ना मी तुला कैद केलं. मी माझ्या आई-बाबांच्या हट्टापुढे हतबल झालो होतो, कारण त्यांनी मला डॉलीशी लग्न करायला स्पष्ट नकार दिला. आणि मी जबरदस्तीने त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं असतं तर माझे आई-बाबा. आता निमिषचाही कंठ दटून आला होता. तो थोडा वेळ शांत बसला. आयुष्य तुझं आहे. तुला कसं जगायचं हे तू ठरव. तुला निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. आता निमिषची नशा पूर्ण उतरली होती. माझं आयुष्य? निशा छदमी हसत म्हणाली आणि सरळ बाथरूममध्ये गेली आणि शॉवर चालू करून डोक्यावरून पाणी घेतलं. मनात पेटत असलेली धगधगती आग त्या गार पाण्याने शांत करू पाहत होती. तिला तिच्या ज्या सौंदर्याचा हेवा वाटत होता, आज ते सौंदर्य निमिषच्या नजरेत कवडीमोल ठरलं होतं. तिला तिचं तारुण्य, तिचं यौवन सगळं सगळं हतबल झाल्यासारखं वाटत होतं. तिला तिच्या तारुण्याची घृणा वाटत होती. ती रडत होती आणि तिच्या डोळ्यातील अश्रू पाण्यात मिसळत होती. तिच्या अश्रूंची किंमतच ती होती. एखाद्या पत्त्यांचा बंगला काही क्षणात जबरदस्त व्हावा असे तिचे सारे आयुष्य उद्ध्वस्त झाले. डोळ्यात सजवलेले सोनेरी स्वप्न सारे क्षणभंगूर ठरले. या कथेचा भाग 3 मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल. तोपर्यंत ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.